मशरूम कापून त्याचे तुकडे करून छान साफ करून घेतले आहेत. 1 वाटी काजू भिजत घातले आहे. साधारण 2 तास भिजवायचे आहेत. आता त्यातले अर्धे काजू आणि 2 टोमॅटो चिरून हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता आपण फोडणी करूया. त्यासाठी तेल घातलं आहे आणि त्यात आपण आता गरम मसाला घालतो आहे, खडा मसाला. तेजपत्ता घातला, 2 वेलची, 4 मिरी घातले आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घातला. हे सगळं तेलात होऊन द्यायचं आहे आणि आता त्यात छान बारीक चिरलेला कांदा घालून परतूया. आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि ते छान आपल्याला मंद गॅसवर होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मसाल्यांचा सुगंध छान दरवळतो. आणि आता त्यात आपल्याला तिखट घातलं, 1.5 चमचा तिखट, धणेपूड, जिरेपूड 1-1 चमचा घातली आणि हळद घातली आणि मिक्सरमधून काढलेली काजू टोमॅटोची पेस्ट घातली. आता ही छान आपल्याला कमी गॅसवर परतायची आहे. छान बघा, कमी गॅसवर घातलं आहे, तेल कसं सुटलं आहे भाजीला. आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं आहे आपण. आता झाकण ठेवून आपण छान 2-3 मिनिट तरी होऊ द्यायचं आणि नंतर त्यात आपण भिजत घातलेले काजू आणि मशरूम स्वच्छ धुवून हे घालायचं आहे. हे घातल्यानंतर आता छान परतून घेऊया, मीठ घालूया आणि आपल्याला हवा तेवढा रस्सा करण्यासाठी आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे. तर कोमट पाणी आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं घालूया. ही भाजी साधारण घट्टच करावी, खूप जास्त पाणी घालू नये. आणि छान झाकण ठेवून त्याला होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. आणि मस्त खूप छान बघा, कलर किती सुंदर दिसत आहे भाजीचा. अगदी हॉटेलसारखी दिसणारी ही भाजी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.